श्रीरामाचे अग्निहोत्र चाला वयाती तत्पर मृग मारोनी अति पवित्र आणिले सत्वर लक्ष्मणे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रथम श्री गणेशाला नमस्कार करून माता सरस्वतींच्या चरणी नतमस्तक होऊन अंजनीसूत हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करीत आहे। माझे गुरुमावली सद्गुरू दादा महाराज चाकरवाडीकर यांचं सुद्धा नाव घेतो आणि 2 शब्दामध्ये कथेला सुरुवात करतो। माझी वेळीवाकडी सेवा आपण मान्य करावी ही सर्वान माता भगिनींच्या चरणी माझी विनंती आहे। तर काय झालेलं आहे, कथेचं पूर्वानुसंधान असं आहे, श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण बंधू सीता मातेसह चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी यज्ञाचं हवन जेथे चालू आहे आणि लक्ष्मण बंधू हे सेवेसाठीच श्रीरामचंद्राच्या पाठीमागे आले होते आणि सर्व सिद्धी जे लागती आपल्याला यज्ञाची हे लक्ष्मण बंधू आपल्या रामचंद्र प्रभूला आणून देत होते असं कथेचं अनुसंधान चालू आहे। मृग मारणे, काष्टा आणणे किंवा कुठल्याही प्रकारचे फुले आणणे अशा प्रकारचे ते लक्ष्मण बंधू आणि श्रीरामचंद्र प्रभूच्या यज्ञाचं आणि सर्व संगोपन जे ते करीत आहे। श्रीरामाचे अग्निहोत्र चाला वयाती पौर्णिमा मौशा यादी याग श्रीराम ते वदी मृग यागार्थ केले विभाग मासार्थी कागद त्याले। अग्निहोत्र हा नावाचा तो यज्ञ होता आणि याला काय लागत होतं की मृगाची आहुती देणे असं ह्या यज्ञाचं तात्पर्य आहे असं ऋषीमुनी सांगतात। आणि त्याप्रमाणे हे लक्ष्मण बंधू आणि वनामध्ये जाऊन जे ते साहित्य आणून श्रीरामचंद्राच्या समोर आणि जे ते देत होते अशा प्रकारचे आणि सेवा लक्ष्मण बंधू हे करण्यासाठीच आलेले होते आणि रामचंद्राची अतिशय निष्ठेने भक्ती करणं हेच लक्ष्मणाचं कर्तव्य होतं असं म्हणून लक्ष्मण आणि पूर्ण कर्तव्य बजावत होते रामचंद्राचं आणि 24 तास त्यांच्या पायावरती लक्ष होतं बरं का सीता मातेच्या आणि रामचंद्राच्या। अशा प्रकारे हे लक्ष्मण बंधू आणि यज्ञाची सर्व आहुती रामचंद्रांना आणून देत होती। लक्ष्मणा नावया गेला फळे मासार्थी टपती कावळे राम सीतेसी म्हणे आवळे ही पक्ष कुळे निवारी। आणि काय हो लागलेलं आहे, ज्या वेळेस लक्ष्मण बंधू वनात जायचे धनुष्यबाण घेऊन आणि त्या टायमाला जे काय आहुतीतून उरलेलं मांस होतं आणि याच्यावरती ते कावळे टपायचे आणि कावळे टपत असताना प्रभू रामचंद्र सहज सीता मातेला म्हणून गेले की बाबा हे काय म्हणले ह्याचं निवारण आता तुम्ही करा असं जानकीला आणि आपल्या प्रभू रामचंद्र आपल्या सीता मातेला म्हणू लागलेले आहे। सीता श्रीरामाचे आज्ञेवरी सवेग येऊनी बाहेरी सोये कागाते निवारी राजकुमारी सुकुमार। आता तिथं काय कुठल्या प्रकारची गोष्ट कमी होती का? प्रभू रामचंद्राची सीता म्हणजे काय सामान्य स्त्री नव्हती। तिनं ज्या वेळेस मालकाची आज्ञा झाली रामचंद्र प्रभूची त्यावेळेस ती बाहेर आली चित्रकूटाच्या आणि त्या कावळ्यांना ती पुढे काय करू लागली, कशा प्रकारचं निवारण करू लागली ते आपण श्रोते मंडळी ऐकूया। सुंदर देखोनी अतिशी सुदसुव गंधर्वाभिलाषी धरण्या कागवेशासी सीतेपासी तो आला। आता ते कावळे भक्षण करणारे कोण होते? कावळे म्हणजे काय सर्वसामान्य नव्हते, गण गंधर्व अशा प्रकारचे किन्नर अशा प्रकारचे ते होते आणि सीता माता ज्या वेळेस बाहेर निघल्या त्यावेळेस त्या गंधर्वाला अनावर झाली बुद्ध्या आणि तो भाळला गेला सीता मातेवरती आणि पुढे काय करू लागला म्हणजे विपरीत बुद्धी, दुर्गुणाच्या पोटी विपरीत बुद्धी केव्हा सुस्ती, ज्या वेळेस विनाश काळ येतो आणि त्यावेळेस मात्र माणसाला दुर्बुद्धी सुस्ती, लोकांचं अहित करावं वाटतं, लोकांचं चांगलं बघवत नाही अशा प्रकारचे बुद्धी सुस्ती आणि पुढे तो कावळा काय करू लागला। हकिता सीता सती इतर काग तत्काळ पळती तो पळे ना कामा शक्ती पुढती जे पावे। जे काही इतर कावळे होते साधारण प्रकारचे आलेले हे कावळे केव्हाच फरार झाले, पण जो हा रोचन गंधर्व कामातूर झाला होता आणि सीता मातेकडे वाईट दृष्टी करून बघत होता आणि तो तिथं थांबलेला आहे, बाकीचे कावळे तिथून प्रसार झालेले आहेत। अशा प्रकारचं कथाचं अनुसंधान आहे।